नमस्कार मुंबई, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. काल आपण ब्लॉग बनवला पण तो बरोबर नाही, म्हणजे पहिल्या दिवशी इतकं हे नाही झालं मला, काय बनवू काय दाखवू ते. तर मग तो मी काल दुपारीच एंड केला. तर मग आता मी आज संध्याकाळी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे काल नाही झालं, म्हणजे आज दुपारपर्यंत मी काय केलंच नाही ब्लॉग, म्हणजे सुरूच नाही केला, कारण मी पूर्ण दिवसभर कामातच होतो. मी काल रात्री लेट उठलो, तर मग सगळा तो प्रॉब्लेम झाला. तर मग आता संध्याकाळी केलाय ब्लॉग सुरू. तर मग आता बघू आपण. तर मग आता तुम्हाला घरात दाखवतो कोण कोण आहे आमचं. आज आमच्या घरात सगळे असे जमा होतात मस्तपैकी संध्याकाळी. ह्या आमच्या शांतीताई हाय करा. हाय. हा यश आलं, तुम्हाला काल भेटलं होतं याच्याशी. तर मला तुम्हाला दाखवतो घरामध्ये कोण कोणी काय काय करायचं. हाय करा. मला प्रश्न. तर आता तुम्हाला दाखवतो, हे आमचे मित्र. हाय. साहिल दांडगे उर्फ नट्ट्या. तर यांच्याशी आमचे फार घनिष्ठ संबंध आहेत. तर यांचे आणि माझे घनिष्ठ संबंध आहेत भरपूर, म्हणजे मित्राचेच आहे. म्हणजे तो मला भरपूर काय सांगत असतो, मी त्याला भरपूर काय सांगत असतो माझं. तर मग आणि तुम्हाला माझ्या मम्मीची परत एकदा भेटवतो. ही माझी मम्मी हाय कर. आरू बाळा हाय कर. हाय गाईज. तिला आज काय तुमच्याशी बोलायची इच्छा नाही भरपूर. आणि मी तुम्हाला काल रात्री सांगतो, काल रात्री मी ब्लॉग का नाही केला, कारण की भरपूर काम होतं आणि मी आज सकाळी पण सुरू नाही केलं, कारण की कसं आहे, मी काल रात्रीच उशिरा झोपलो होतो. म्हणजे काल रात्री मी 3 वाजता झोपलो. माझ्या भावाने वगैरे मग 3 वाजता जेवण केलं. तर मग त्याच्यामुळे झोपायला उशीर झाला आणि उठायला सुद्धा उशीर झाला. आणि आज दुपारी पण सगळे कामं होते. ते आमचं मागचं घर आहे, त्यावर जरा ताडपत्री वगैरे टाकायची होती. मग सगळे कामं झाले. मग आता आंघोळ करून मी आता जस्ट ब्लॉगिंग सुरू केलं. तर मग आता पुढचा आवाज नक्की मी काहीच बोलत. तर वास आता तुम्हाला वरचं दाखवतो आमचं काकू काय करते वगैरे, बघू आपण. हे आमचे काकाश्री. हाय करा. नमस्कार. यांना तुम्हाला काल नव्हतं भेटवलं, पण आज भेटवलं. कुठे चाललाय तू? मी चाललो नागपूरला. आता ब्लॉग सुरू झाल्या आपल्याला बातमी अशी आलेली की काका चाललीत नागपूरला कामाबद्दल. तर मग तुला सोडायला यायचं का? नाही. मग काकांना सोडायला जाण्याची आवश्यकता नाही, कारण काका जाणार. आणि आता काकूने काय बनवलंय आमच्या? चिकन बनवते. काय बनवते काकू? चिकन बनवते काकू. हे बघा मस्त इथे लेग वगैरे, लेग पीस. चिकन सुक्का. नाही लेग पीस तिथे ठेवलेत वाटतं. हे असे छोटे छोटे पीसेस. मस्त ग्रेव्ही. आमची काकू सुद्धा मस्तपैकी ते याच्यावर बनवत असते इंस्टाग्रामवर रेसिपी वगैरे. तर मग मी तुम्हाला देईल तशी लिंक. तर मग तुम्ही तिला सुद्धा फॉलो करा मस्तपैकी. म्हणजे कसं आहे, सगळं आपलं मराठी माणसं म्हणजे मराठी माणसं ते सगळ्याच हे झालं पाहिजे. असं आपला फॅमिली ब्लॉग आहे ना, तर मग त्यामध्ये असं चालू असतं. तर मग तुम्हाला सांगतो, अजून काल रात्री यशनी केला धिंगाणा. यशनी म्हणजे आम्हाला झोपायला उशीर, त्यामुळं आणि मग त्यामुळे आम्हाला झोपायला काल रात्री थोडासा उशीर झाला. तर मग झोपायला उशीर झाला, मग त्यामुळे मी आज सकाळी ब्लॉग चालू नाही केला. मग आता उद्यापासून सकाळी पण ब्लॉग सुरू करेल मी. त्याची काळजी नका घेऊ तुम्ही. तर मग असं आहे. मग अजून काय, अजून तुम्हाला बोलतो नंतर. हे आमचे मोठे दादा सुविधा काळे. तर आपल्या इथे सुमेश मेकओव्हरला फॉलो करा. हा, सुमेश मेकओव्हरला फॉलो करा. परीला दाखवता परीला. पण हे खूप चार्जेस ते घेतात, म्हणून यांना जास्त रिस्पॉन्स करू नका तुम्ही. त्यांच्या अवकात असते केस अफोर्ड करू शकतात. मला येस खरंच आहे. इतका सुंदर मेकअप करतात ते. परत ते व्हिडिओ वगैरे सर्व आणि तुम्ही काळं दाखवलं काहीतरी. इतकं काळं आहे, इतकं भयानक. मला दाखवलं.
हे ते काळं काळं ते भयानक काळं आहे ते. आणि इथे बायका बायका सगळ्यात चुगल्या चालू आहेत. हे मोठी बिझी येतले. तर गाईस आता काकूची भाजी झालेली आहे मस्त पैकी. तर काकू घेऊन आलेली आहे मस्त भाजी. या काकू. हे बघा मस्त काकूंनी भाजी वगैरे आणली. अशी लाल लाल तरीच मस्त एकदम वा वा. तर आता आमची काकू इतकी स्वादिष्ट भाजी बनवते काय सांगू तुम्हाला. भवानी सुद्धा आलेली. जय भवानी. हे बघा ही अजून एक नग आहे आमच्या गल्लीतली मस्त कसा तर मग हे सगळं आमच्या गल्लीत असं सगळे चालू असतं. तर मी तुम्हाला काकूच सांगेन. काकू चालली तू बरं बस ना शिवानी. त्या आता कुठंच असतोय मग ते बघा तिथं चांगलं होतं आता लागलं काय नाही इथलं नाट्य काय झालं तुला असं तो लागत असतो त्याचं नाटक चालत असतं. तुम्ही सिरियस नाही मग अजून काय बोलतोय बाकी चांगलं तुम्ही मजेत आहे ना मजेत असलं पाहिजे जास्त टेन्शन घ्यायचं नाही आपण. कशी असते भवानी मम्मी मग अजून बोल ना काहीतरी. बघा हा कसा कॅमेऱ्यावरून तोडलं. तर मग मी काय सांगणार होतो तुम्हाला. मी आता बोलतो की आता ब्लॉग बंद करतो. उद्या सकाळी तुम्हाला भेटवल मी डायरेक्ट. आता बंद करून उद्या सकाळी आपण भेटू. मग उद्या सकाळी मॉर्निंग वॉक वगैरे सगळं जावं आपण. ओके. हाय गाईज. मी काल ब्लॉग बंद केला होता रात्री जे ब्लॉग एंड केला होता. तर मग मी तो आता कंटिन्यू करणार आहे दुपारी. तर आता आपण तो इंस्टावर नवीन ट्रेंड आला आहे तो काचेच्या ग्लास ते हळद टाकायचं ते आपण तो ट्रेंड करून बघणार आहे. आणि गप्पा पण मारणार आहे. संध्याकाळी आपण गाणे वगैरे गाऊ मस्त पैकी. ते दुपारी मी काल रात्री बंद केलं होतं ब्लॉग. मग आता पुन्हा चालू करते आपण तो ट्रेंड करू. तर आता मित्रांनो आपण सगळे आपली सामग्री घेतलेली आता आपण आपला ट्रेंड सुरू करणार आहे. तुम्हाला त्यासाठी सांगतो मीठ पाहिजे त्याला हळद आणि पाणी आणि एक काचेचा ग्लास त्याच्या खाली लाईट पाहिजे. बरं पाणी मी त्यात टाकतोय. पुरे इतकं पाणी पुरे झालं आता आपल्याला. आता आपण त्यात मीठ टाकू मस्त. आपण झालेलं आहे. आपण सगळे पाण्याची बिजलेले फेकून आता हे जसं तसं नाही ठेवलं तर मम्मी भरपूर मारेल आपल्याला म्हणजे मला तुम्हाला नाही. तर ते तर माझं सगळं साफ वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आमचा ॲक्च्युली गार्डनला जायचा प्लॅन होता पण तो प्लॅन पावसामुळे फ्लॉप झालेला आहे. सर्व घरातले नाराज झालेले आहे. मस्त आम्ही गार्डनला गेलो असतो तिथं ब्लॉग वगैरे शूटिंग केली असते रील्स बनवल्या असते. ते कोणचं गाणं आले नाही असं त्यावेळेस घरीच बनवल्या होत्या म्हणजे काही पावसाने सगळं बघत्यामुळे काही नाही वगैरे आता शूट म्हटले आमच्या घरात सगळे आपण उठलेले त्याचं काही टेन्शन घेऊन मला थोड्या वेळ. तर मित्रांनो आम्ही सगळे चालले सायकलिंग करायला. आता सायकल चालवणार थोडीशी. बघा माझ्या भावाने सायकल काढली आणि चिलबुल पण आमचा. तर आम्ही आपली सायकलिंग करायला तर म्हणजे आमच्या रोडवर काहीतरी झालेलं आहे मोठं दोघं ॲक्सिडेंट वगैरे झालं वाटतं. काय माहिती नाही बघू आपण. पूर्ण हायवे जाम झालं काय झालं आहे आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळं आपण यात ते पडू नाही शकतो. आपण आपलं सायकलिंग करायला लक्ष देऊ.
याची शूटिंग करा. हे आपले आंबेवाले आहेत मस्तपैकी. बघा हे बघायचे आंबे किती लागले. हो हाय 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 वन हाय 200 रुपये बोलते. नाम क्या आपका? क्या? बसीम बसीम. तर आता यश गेलंय तर आता यश गेलाय सायकल घेऊन. आता माहिती नाही तो कधी येतो कधी नाही सायकल घेऊन. मग काय कारण की मला पण राऊंड पाहिजे. आईचं थोडी होतं. आईचं कधी मंगल भावानया मंगल. पण तो सक्सेस नाही झाला नाही, नाही का? मी पण राहत होते ना बिली. माझं स्कूटी चालवायचं वय आहे पण मी नुसतं एन्जॉयमेंटसाठी सायकलचं एक राऊंड घेतो ते आता. तर आज काम A few moments later. तर आता मंडळी सायकल चालून झालेली आहे आपली. तर आता मी ब्लॉग एंड करतो. तर आता इथे आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.